नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या या मस्त आणि मजेशीर स्पष्टीकरणात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिलीच्या पुस्तकातली एक अतिशय गोड कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे माझ्या या दारातून आणि ती लिहिली आहे आपल्या ओळखीच्या अनुताई वाघ यांनी. तर मग करायची का सुरुवात? आता पुढे जाण्या माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते. दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाळी देऊन जाते. बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते. जरा विचार करा. सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही घरात खेळताय आणि अचानक दारावरची बेल वाजते. कोण बरं आलं असेल? आज आपल्या या कवितेच्या घरात भेटीला कोण कोण येणार आहे याचा काही अंदाज लावता येईल का? नक्कीच कोणीतरी खूप जवळचं आणि आपलं लाडकं असणार आहे. चला तर ही उत्सुकता दूर करूया आणि पाहूया कोण कोण येतंय ते. चला, सगळ्यात आधी या कवितेची थोडक्यात ओळख करून घेऊया. समोरचं हे पान पाहिल्यावर लगेचच ओळखू आलं असेल ना? अगदी बरोबर, हे तुमच्याच पाठ्यपुस्तकातलं पान आहे. किती रंगीबेरंगी आणि छान कपडे घातलेली माणसं दिसतायत आणि ते छोटंसं बाळ किती खुश दिसतंय. हे सगळं पाहिल्यावरच लक्षात येते की ही कविता किती मजेची असणार आहे. कवयित्री अनुताई वाघ कवितेची सुरुवातच एका लयबद्ध प्रश्नाने करतात. ऐका हं, माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? हे म्हणतानाच किती मजा येते ना. जणू काही ते लहान बाळ दारात उभं राहून अगदी डोळे लावून वाट पाहतंय की आता घरात कोण येणार आहे. आता पाहूया दारातून सगळ्यात आधी कोणाची एंट्री होते ते आपले मामा मामी आणि काका काकी. दारातून सगळ्यात आधी आत येतात आपले लाडके मामा आणि मामी. आणि ते काय रिकाम्या हाताने येत नाहीत बरं का. कवितेत म्हटलंय मामा येतो आणि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते. आता लहान मुलांना खाऊ किती आवडतो हे वेगळं सांगायला नकोच. मामा मामीने आणलेला तो मस्त गोड गोड खाऊ पाहून बाळाचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. बरं, मामा मामी आल्यावर त्यांच्या पाठोपाठ दुसरे पाहुणे येतात. कोण आहेत ते? काका येतो ने काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते. काका आणि काकी बाळाला खेळण्यासाठी एक अतिशय सुंदर छानशी बाहुली भेट देतात. विचार करा, आधी गोड खाऊ आणि मग खेळायला नवी कोरी बाहुली. मज्जाच मज्जा. आता हे सगळं पटकन लक्षात कसं ठेवायचं? या सोप्या तक्त्याकडे बघा. एका बाजूला नातेवाईक आणि दुसऱ्या बाजूला त्यांची भेटवस्तू. मामा मामीने काय आणलं? गोड गोड खाऊ. आणि काका काकीने काय दिलं? छान छान बाहुली. अगदी सोपं आहे, बरोबर ना? आणि आता पुन्हा एकदा तोच तालासुरातला प्रश्न. माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते? मामा मामी आणि काका काकी तर येऊन गेले, पण आता अजून कोण बरं येणार आहे? बाळाची उत्सुकता आणखी वाढली आहे आणि आपलीही. आता वळूया पुढच्या पाहुण्यांकडे. दादा वहिनी आणि सर्वात शेवटी आई बाबा. दारातून आता घरात कोण आलंय? तर मोठा भाऊ म्हणजेच दादा आणि वहिनी. आणि ते काय घेऊन येतात? दादा येतो नी वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते. चणे आणि फुटाणे हा किती छान कुरकुरीत आणि हेल्दी खाऊ आहे. दादा आणि वहिनी येताना हाच मजेशीर खाऊ घेऊन येतात. आणि आता सगळ्यात शेवटी घरात कोण येतं? बाबा येतात. नी आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते. हे खरंच खूप सुंदर आहे. इतर सगळ्यांनी खाऊ किंवा खेळणी आणली, पण आई आणि बाबा बाळाजवळ येतात आणि त्याला प्रेमाने एक गोड गोड पापी देतात, म्हणजेच खूप प्रेमाने जवळ घेतात. गोड गोड पापी म्हणजे नक्की काय? तर आईबाबांचा आपल्या बाळावर असलेलं निस्वार्थ आणि अतूट प्रेम,
बघा हा, आईबाबांनी कोणतीही वस्तू आणली नाही, पण त्यांच्या या प्रेमात जगातला सर्वात मोठा आनंद लपलेला आहे. आणि मित्रांनो, हेच या कवितेचं खरं मर्म आहे. चला, या दुसऱ्या तक्त्यावरून उजळणी करूया. दादा-वहिनीने काय आणलं? चणे फुटाणे. आणि आईबाबांनी काय दिलं? गोड गोड पापी. या 2 छोट्या तक्त्यांमुळे पूर्ण कविता अगदी 1 मिनिटात तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील. आता वेळ आहे का छोट्याशा खेळाची. बघूया तुम्हाला कविता किती समजलीय. हा आहे पहिला सोपा प्रश्न. ह्या कवितेत दारातून कोण कोण येत आहेत? आठवा बरं, आपण सुरुवातीपासून कोणाकोणाला दारातून आत येताना पाहिलं? जरा डोकं चालवा. अगदी बरोबर. मामा मामी, काका काकी, दादा वहिनी आणि शेवटी आई बाबा, हे सगळे आपले लाडके नातेवाईक दारातून आत आले. खूपच छान उत्तर. आता आपला दुसरा प्रश्न. मामा मामीने बाळासाठी काय आणले? आठवा, सगळ्यात पहिल्यांदा आलेले मामा मामी, त्यांनी बाळाला काय दिलं होतं? होय, गोड गोड खाऊ. हे उत्तर तर कोणीच विसरू शकत नाही, कारण खाऊ तर सगळ्यांचाच वीक पॉइंट असतो, नाही का? आता तिसरा प्रश्न. गोड गोड पापी कोण घेते? कवितेच्या अगदी शेवटी आपण पाहिलं होतं, कुठलीही वस्तू न देता भरभरून प्रेम कोण देतं? अगदी बरोबर, आई आणि बाबा. तेच आपल्या बाळाला खूप प्रेमाने जवळ घेतात आणि गोड गोड पापी घेतात. आणि आता हा शेवटचा प्रश्न खास तुमच्यासाठी. तुमच्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात? जसं या कवितेत बाळाच्या घरी सगळे नातेवाईक आले, तसंच दिवाळी, दसरा किंवा गणपतीच्या वेळी तुमच्याकडे कोण कोण येतं? ते काय काय खाऊ आणतात? या प्रश्नाचा नक्की विचार करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत यावर गप्पा मारा. ही कविता आपल्याला आपल्या कुटुंबातील याच गोड नात्यांची आठवण करून देते. चला तर मग आजच्या या स्पष्टीकरणात आपण इथेच थांबूया. असेच नवनवीन विषय शिकत रहा आणि हसत रहा.